मी मंजिरी बहाडकर. नवचैतन्य कम्युनिटीमध्ये आपलं स्वागत आहे. ना गोळी, ना औषध, ना इंजेक्शन. लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, ओपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी यासारख्या अनेक मोरॅलिटी. ह्या मोरॅलिटीमधून आपण आपले जीवनातले अनेक अडथळे दूर करू शकतो. आता हे अडथळे कोणते कोणते असू शकतात? बघा, तुम्ही एखादं काम करताय, अगदी 100% मन देऊन करताय, पण ते तडीच जात नाही. तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचंय, तुम्ही ठरवताय, तिकीटं पण काढताय, प्लॅनिंग करताय, तरी तुमचं जाणं होत नाही. समजा तुम्हाला एखाद्या ठिकाणी देवदर्शनाला जायचंय, तुमचं तिकीट पण बुक आहे, पण आयत्या वेळेला असं काही घडतं की तुम्ही तिथे जाऊ शकत नाही. आता हे का होतं? तर जेव्हा तुम्ही एखादा प्रोग्राम किंवा एखादं काम ठरवता, तेव्हा त्याला जे पोटेन्शियल किंवा जी ऊर्जा द्यायला पाहिजे ती 100% देत नाही. आणि मग जेव्हा काम ठरवता, त्या काढते तिकीट, जाईन की नाही माहीत नाही, किंवा मी जाणार आहे, बघूया काय होईल ते. म्हणजे तुम्हीच तुमच्या जीवनात जे काही सरळ जाणार होतं त्याला तुम्ही असे फाटे फोडता. आता हे फाटे फोडण्याचं काम तुम्हीच करता, दुसऱ्या जाऊ द्या, तुम्ही आधी करता. मग आपल्याला हे जीवनातले अनेक प्रसंगातले, म्हणजे इवन तुमचं करिअर असेल, तुमचा जॉब असेल, तुमचं इतर कोणताही कामात अडचणी येत असतील, तर त्या अडचणीसाठी आज आपण EFT करणार आहोत. बघा, प्रथम दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 1, 2, 3. रोखून धरायचा आहे. 1, 2, 3. सोडायचा आहे. 3, 2, 1. परत एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 1, 2, 3. रोखून धरायचा आहे. 1, 2, 3. सोडायचा आहे. 3, 2, 1. परत एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 1, 2, 3. रोखून धरायचा आहे. 1, 2, 3. सोडायचं आहे. 3, 2, 1. आता बघा, आता तुमचं मन, बुद्धी आणि चित्त स्थिर झालं आहे. आता तुम्ही ज्या ठिकाणी बसलेले आहात, तिथे तुम्हाला कोणत्या कामात एकच काम घ्यायचं एका वेळेला, 17 कामं घ्यायची नाहीत. कोणत्या कामात अडचणी येत आहेत? आता समजा मी असं म्हटलं की मला कोणत्या कामात अडचण आहे, तर मी म्हणेन की मला देवदर्शनाला जायचं आहे, पण मी जाऊ शकत नाही आहे. तर मी काय करेन, कसं EFT करेन, त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कामासंदर्भात ते EFT करायचं आहे. मी एकदा एक राऊंड तुम्हाला करून दाखवणार आहे, तुम्ही तसे 3 करायचे आहेत. हां, मला देवदर्शनाला जाण्याच्या बाबतीत जे काही अडथळे आहेत, ते अडथळे मीच तयार केलेले आहेत. त्याला जबाबदार मी आहे, त्याची 100% जबाबदारी मी घेते. देवदर्शनाला जाण्यासाठी जे काही मी प्लॅन करते, ते प्लॅन कदाचित चुकीचे असतील, म्हणून ते सक्सेस होत नाही आहेत, किंवा मी त्याच्यावर योग्य प्रकारे ॲप्लाय करत नाही आहे, म्हणून ते होत नाही. तर मी आत्ता या ठिकाणी माझ्या या देवदर्शनाला जाण्याच्या कार्यक्रमात जे जे अडथळे आहेत किंवा जे जे नकारात्मक ऊर्जा आहेत, त्या मी रिलीज करते. त्या नकारात्मक ऊर्जा रिलीज करण्याची 100% जबाबदारी माझी आहे आणि ती मी पूर्णपणे स्वीकारते आणि मी ह्या सर्व नकारात्मक ऊर्जा रिलीज करते. पहिला पॉईंट, टेम्पल पॉईंट. रिलीज, 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 रिलीज,
release, 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 release. ह्या कार्यक्रमाला जाण्याची 100% जबाबदारी माझी आहे आणि ती मी स्वीकारलेली आहे आणि त्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा मी काढलेली आहे. हृदयावर हात ठेवायचा आहे आणि म्हणायचं आहे, धन्यवाद EFT की मला तू हा मार्ग सुचवला की माझ्यातली ही नकारात्मक ऊर्जा मला सहजपणे काढता आली आणि आता माझे सर्व मार्ग मोकळे झाले आहेत. थँक्यू EFT. थँक्यू ऑल ऑफ यू प्रॅक्टिसिंग विथ मी. थँक्यू.